सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्री आई यांनी रचलेल्या काही कविता सादर करीत आहोत. त्यातीलच आज एक कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे आमची आऊ. आमची आऊ फार कष्टाळू, प्रेमळ होती होती दयाळू. आमची आऊ फार कष्टाळू, प्रेमळ होती होती दयाळू. सागर वाटे उथळ क्षणी, आभाळ ठेंगणे तिच्याहुनी. सागर वाटे उथळ क्षणी, आभाळ ठेंगणे तिच्याहुनी. आऊ आमच्या घरी आली, टाक होऊनी पहा बैसली. आऊ आमच्या घरी आली, टाक होऊनी पहा बैसली. मूर्तिमंत जणू विद्यादेवी, मूर्तिमंत जणू विद्यादेवी. हृदयी आम्ही तिला साठवी, हृदयी आम्ही तिला साठवी. आमची आऊ या कवितेमध्ये कवयित्री सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलांचे म्हणजेच गोविंदराव फुले यांची मावस बहीण सगुणाऊ यांचं वर्णन करतात. महात्मा फुले यांच्या आईच्या निधनानंतर सगुणाऊ म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांची आत्या यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊंचे वर्णन करताना सावित्रीबाई फुले म्हणतात की आमची आऊ अत्यंत कष्टाळू होती. तिने आयुष्यभर खूप कष्ट केले. तिचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि इतरांप्रती दया दाखवणारा होता. आऊंची थोरवी सांगताना सावित्रीबाई म्हणतात की तिच्या विशाल अंतःकरणासमोर अथांग सागरही उथळ वाटतो आणि तिचे कर्तृत्व इतके मोठे आहे की तिच्या पुढे विशाल आकाशही ठेंगणे वाटते. आमच्या घरी आऊ टाक म्हणजेच देव्हाऱ्यातील देव किंवा देवाची प्रतिमा म्हणून विराजमान झाली आहे. याचा अर्थ घरातील त्यांचे जे स्थान आहे ते एखाद्या देवतेसारखे पूजनीय आणि कायमस्वरूपी आहे. आऊ म्हणजे साक्षात विद्येची देवी आहे. तिचे विचार आणि तिचे अस्तित्व आम्ही आमच्या हृदयात कायमचे साठवून ठेवले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सावित्री आईंनी आऊच्या स्वरूपात स्त्री शक्तीचा, तिच्या कष्टाचा आणि तिच्या ज्ञानरूपाचा गौरव केला आहे. अशाच सावित्रीबाई फुले यांच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडली असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.